वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study HSC 12th Physics Chapter 12 Electromagnetic Induction Part 3. Next point is motional electromotive force. Now in this case, first one, translational motion of a conductor method first. तर आपण ट्रान्सलेशनल मोशन जे आहे कंडक्टरची याच्यामध्ये तयार झालेला EMF आपण इथं पाहायचा आहे. दोन मेथड आपण यूज करणार आहेत. त्यामध्ये आपण फर्स्ट मेथड यूज करायचे आहे. नाउ कन्सिडर दिस डायग्राम अँड दिस एनिमेशन. हियर consider a rectangular frame of wire ABCD of area L into X is situated in a constant magnetic field B. आता ही A, B, C, D ही रेक्टँग्युलर वायर आहे. ह्या रेक्टँग्युलर वायरची लेंथ L आहे, ब्रेड्थ X आहे. ही रेक्टँग्युलर वायर, ह्या रेक्टँग्युलर वायरमध्ये CD, AD आणि AB हा तिन्ही साइड फिक्स आहेत आणि BC जे ही BC मुव्हेबल आहे. इकडे इकडे मुवमेंट होऊ शकते. ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवले पहा. यामध्ये नाव बदललेले आहेत. ही जी BC आहे इथं PQ दिलेलं आहे. BC आहे हे मुवमेंट होतं इकडे इकडं. बाकीच्या तीन साइड ह्या फिक्स आहेत. ही BC साइड ही मुव्हेबल आहे, इकडे इकडे मुवमेंट होते ह्यामध्ये. आणि लेंथ जे आहे ही L आहे, ब्रेड्थ X आहे. त्यामुळे एरिया L इंटू X येतो. आणि या रेक्टँग्युलर फ्रेमला परपॅन्डिक्युलर डायरेक्शनमध्ये, म्हणजे ही ABCD जी फ्रेम आहे याचं जे प्लेन आहे या प्लेनला परपॅन्डिक्युलर डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केले. त्या मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू कॅपिटल B इतकी आहे. ॲज द वायर BC ऑफ लेंथ L इज मूव्ड आउट विथ व्हेलॉसिटी V. आता ही जी लेंथ L वायर आहे ही V इतक्या व्हेलॉसिटीने याला मूव्ह केलं. इथं मुवमेंट दाखवले पहा. आपण मोमेंट इकडे पण करू शकतो, इकडे पण करू शकतो. मोमेंट जे V वेलॉसिटीने याला मूव्ह केलं. द फ्लक्स फाय थ्रू द फ्रेम ABCD इज B इंटू L इंटू X. मॅग्निट्यूड ऑफ द इंड्युस्ड EMF कॅन बी रिटन एज. आता ही BC साइड जे आहे ही मोमेंट केल्यानंतर हे मुव्हिंग वायर आहे. मुव्हिंग वायर सब्जेक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जस्ट लाईक मुव्हिंग कॉइल सब्जेक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. This changing magnetic flux linked with this coil, then EMF produces in this coil according to Lenz law. Lenz law नुसार यामध्ये EMF प्रोडक्शन होतं. आणि ही मुवमेंट केल्यामुळे ह्या फ्रेमचा एरिया पण बदलत असतो. मग एरिया बदलल्यामुळे या फ्रेमला, रेक्टँग्युलर फ्रेमला असोसिएट असणारे फ्लक्स जे आहे फाय, ह्या फाय फ्लक्स जे आहेत त्याचा फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया. मॅग्नेटिक फील्ड B आहे, एरिया L इंटू X, लेंथ इंटू ब्रेड्थ. म्हणून BLX हे फ्लक्स असोसिएटेड विथ दिस रेक्टँग्युलर फ्रेम. ह्या रेक्टँग्युलर फ्रेमला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएट जे आहेत त्या फाय इक्वल टू BLX इतक्या आहेत. मग इतक्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ह्या जर कॉइलला लिंक्ड झाल्या तर या कॉइलमध्ये, रेक्टँग्युलर कॉइलमध्ये EMF प्रोडक्शन होतं. आणि तो तयार झालेला प्रोडक्शन झालेला EMF जे आहे तो अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ याचे फक्त आपण मॅग्निट्यूड घेतलं आहे, मॉड ऑफ E मायनस आहे तो विचारात घेतला नाही. त्यामुळं d फाय बाय dt, पण याला असणारे असोसिएट फ्लक्स आपण ऑलरेडी काढले आहेत फाय इक्वल टू BLX. तर यामध्ये B आणि L हे कॉन्स्टंट आहेत, X तेवढंच व्हेरिएबल आहे. जसं आपण हे मुवमेंट करू हे रॉड तसं X बदलतं. हे X आहे इथं दाखवलं ह्या डायग्राममध्ये, इथं X आहे. X चेंजिंग आहे, X व्हेरिएबल आहे. म्हणून आपण ह्या डेरिव्हेटिव्हमधून B आणि L जे आहे ते कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतले आहेत. आणि dx बाय dt जे आहे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, दिस नथिंग बट व्हेलॉसिटी. म्हणून dx बाय dt हे व्हेलॉसिटी आहे आणि B आणि L हे ॲज इट इज आहेत. म्हणून E जे EMF इंड्युस्ड इन दिस रेक्टँगल कॉइल इज BLV. This is the motional electromotive force, that is EMF produced in this rectangular coil is BLV. B is magnetic field applied, L is the length of this conductor and V is the velocity. Then E is the EMF produced in this coil. This is a method first.
नेक्स्ट पॉइंट इज ट्रान्सलेशनल मोशन ऑफ अ कंडक्टर मेथड सेकंड. आता आपण सेकंड मेथड दुसऱ्या मेथडनं आपण परत पुन्हा एकदा हा कंडक्टर जे आहे कंडक्टरची ट्रान्सलेशनल मोशन झाल्यानंतर त्यामध्ये प्रोडक्शन होणारा EMF जे आहे हा आपण पाहायचा इथं सेकंड मेथड. पुन्हा एकदा परत ते सेम डायग्राम कन्सिडर केलं इथं रेक्टँग्युलर फ्रेम. कन्सिडर रेक्टँग्युलर फ्रेम ऑफ वायर्स ABCD of area L into X is situated in a constant magnetic field B. आता परत सेम A, B, C, D ही रेक्टँग्युलर फ्रेम आहे आणि ही रेक्टँग्युलर फ्रेमचा लेंथ L आहे, ब्रेड्थ X आहे, त्यामुळे लेंथ इंटू ब्रेड्थ दॅट इज L इंटू X. दिस इज एरिया अँड कॅपिटल B इज द मॅग्नेटिक फील्ड अप्लाइड. हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे इंटू द पेपर आहे, परपेंडिक्युलर ह्या प्लेनला आहे आणि इंटू द पेपर चाललेलं आहे मॅग्नेटिक फील्ड. As the wire BC of length L is moved out with velocity V. आता V इतक्या velocity ही वायर जे BC ही जर आपण मूव केली तर when the charge Q moves a distance L along the wire BC, the work done by the Lorentz forces. आता ही वायर जे आहे ही वायर मूव केल्यामुळं हे मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्डमध्ये ही वायर मुवमेंटरी वायर आहे, वायर मूव होते त्यामुळे ह्या वायरला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड होतात आणि चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड झाल्यामुळे ह्या वायरमध्ये EMF प्रोडक्शन होतं आणि EMF मुळे ह्यामध्ये करंट प्रोडक्शन होत असतं आणि करंटमुळे ह्यामध्ये चार्जेस फ्लो होतात आणि चार्जेस जे फ्लो होतात ते चार्जेस मूव्ह झाले तर मुव्हिंग चार्ज आहे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी मुव्हिंग चार्ज सब्जेक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दॅट चार्ज एक्सपिरियन्सेस फोर्स. आपण इथं ह्यामध्ये चाललेला करंट जे आहे हे चार्जेस आहेत, चार्जेस म्हणजे इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स मुव्हिंग आहेत. मग मुव्हिंग इलेक्ट्रॉन जे आहे हा मुव्हिंग इलेक्ट्रॉन फोर्स एक्सपिरियन्स करतो जर बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये असेल तर तो चार्ज आहे L इतकं डिस्टन्स कव्हर केला. समजा हे आपण ह्या वायरची BC जी लेंथ आहे ही L घेतलेली आहे आणि Q इतका चार्ज यातून जर मूव्ह झाला तर त्या L डिस्टन्स कव्हर केल्यानंतर त्या चार्जनं तर त्याच्यावरती लॉरेन्स फोर्स जे काय ॲक्ट होणार आहे L डिस्टन्स कव्हर केल्यानंतर तो लॉरेन्स फोर्स जे आहे तो त्याच्यावरती फोर्स ॲक्ट झाल्यानंतर डिस्प्लेसमेंट पण होतं येतं. मग त्यावरती झालेलं वर्डन जे आहे लॉरेन्स फोर्समुळं फोर्स मूव्ह झालेलं फोर्स ॲक्ट झाल्यानंतर मुवमेंट झालेलं आहे त्याचं त्यामुळे वर्डन जे आहे वर्डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू लेंथ आहे. मग फोर्स ह्याच्यावरचा जे आहे तो लॉरेन्स फोर्स आहे. तो फोर्स पहा इथं Q इंटू ब्रॅकेट V बार क्रॉस B बार आहे आणि लेंथ L आहे. इथं Q हा चार्ज आहे, V ही व्हेलॉसिटी आहे चार्जची, B हे मॅग्नेटिक फील्ड आहे. त्यामुळे V बार क्रॉस B बार जे आहे हे आपण VB साइन थिटा असं लिहू शकतो. आणखीन Q ॲज इट इज आहे, L ॲज इट इज आहे. QVB sin theta into L. This is the work done on this charge. The EMF generated is work upon charge. आता EMF generated जे व्होल्टेज पोटेन्शियल हे वर्क डन डिवाइड बाय चार्ज हे पोटेन्शियल असतं आणि हे जे वर्क डन आहे हे दॅट इज पोटेन्शियल मीन्स चार्ज EMF E इक्वल टू W बाय Q. वर्क डन पर युनिट चार्ज दिस इज पोटेन्शियल दॅट इज EMF. वर्क डन आपण ऑलरेडी इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे QVB sin theta into L. हे वर्क डनची व्हॅल्यू पुट केली आपण इथं QVB sin theta into L and divided by charge Q. QQ gets cancelled. Remaining terms VB sin theta into L. This is E. That is EMF generated in this wire. Now this E equal to VB sin theta into L. आता यामध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे थिटा इक्वल टू 90 आहे. म्हणजे ही जी लेंथ आहे हा थिटा अँगल हा वेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड मधला असतो. ही लेंथ जे आहे ह्या लेंथच्या अलॉंगच हे चार्जेस मूव्ह होतात त्यामुळे व्हेलॉसिटी या डायरेक्शनमध्ये आहे ह्या चार्जची आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे मॅग्नेटिक फील्ड याला परपेंडिक्युलर आहे त्यामुळे थिटा इथं 90 येतो. थिटा आपण जर इथं 90 पुट केला साइन 91 येतं त्यामुळे हे जे आहे E इक्वल टू VB इंटू L VLB येतं. तर हे V मॅक्स म्हणजे मॅक्झिमम EMF जे आहे BLV येतं आणि EMF जनरेटेड इन दिस वायर इज BLV. आपण फर्स्ट प्रिव्हियस केसमध्ये मेथड फर्स्टनं पण हे सेम एक्सप्रेशन आलेलं होतं E इक्वल टू BLV मॅग्नेटिक फील्ड लेंथ अँड व्हेलॉसिटी. दिस इज द EMF प्रोड्युस्ड इन दिस वायर ऑफ लेंथ L. ह्या लेंथ Lला वायरला आपण V व्हेलॉसिटीने मूव्ह केल्यानंतर त्यामध्ये प्रोडक्शन झालेला EMF जे आहे हा EMF आणि इथं BLV इतका व्हॅल्यू येते. ही सेकंड मेथड आहे. फर्स्ट मेथडनं पण आपण सेमच व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली होती. Now here the induced EMF is the time derivative of flux phi regardless of the shape of the circuit. आता यामध्ये प्रोडक्शन झाला EMF जे आहे हा EMF या सर्किटच्या शेपवरती डिपेंड नसतो तर त्या फ्लक्स ज्याला जे असोसिएट आहेत त्या फ्लक्सवरती डिपेंड आहे.
In a region where magnetic field is changing with time, electric fields are generated. जिथं जिथं ज्या रिजनमध्ये मॅग्नेटिक फील्ड चेंजिंग असतं विथ टाइम तिथं इलेक्ट्रिक फील्ड्स जनरेट होतात. आता हे आपण इथं ऑलरेडी ॲनिमेशनच्या सहाय्यानं पाहिलेलं आहे. परत पुन्हा एकदा पाहता. ह्यामध्ये हा रॉड जे आहे हा रॉड मोमेंटरी होतो. हा रॉड मूव्ह झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ह्या रॉडला ह्या लेंथला एल लेंथ आहे याची चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक होतात आणि चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक झाल्यामुळं ह्याच्यामध्ये EMF प्रोडक्शन होतं आणि करंट फ्लो होतो. आणि हा करंट जे फ्लो होणार आहे हा करंट म्हणजे चार्ज आहे. हा चार्ज मुव्हिंग आहे ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये. हा मुव्हिंग चार्ज सब्जेक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दॅट चार्ज एक्सपिरियन्सेस फोर्स. त्या मेथडनं आपण इथं ह्या रॉडमध्ये प्रोडक्शन झालेला EMF जे आहे E = BLV हे कॅल्क्युलेट केलं आहे. ही सेकंड मेथड आहे. आणि ॲज दॅट ऑफ प्रिव्हियस मेथड फर्स्ट त्याच्यामध्ये पण E = BLV हे व्हॅल्यू आलेली होती. दोन वेगवेगळ्या मेथडनं आपण ह्या मुव्हिंग जे चार्ज कंडक्टर आहे या कंडक्टरवरती तयार झालेला मॅग्नेटिक फील्डमुळं EMF जे आहे हा EMF आपण इथं कॅल्क्युलेट केला आहे. नेक्स्ट पॉइंट इज मोशनल EMF इन अ रोटेटिंग बार. आता बार जे आहे बार हा रोटेटिंग असेल त्या रोटेटिंग बार जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला असोसिएट असेल तर त्याच्यामध्ये प्रोडक्शन झालेलं EMF जे आहे हे EMF आपण इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. नाव कन्सिडर दिस डायग्राम अँड हिअर consider a small segment dr of the bar at a distance r from the pivot. तर हा बार आहे हा इथं पायवट केलेला आहे. याला पिन होल आहे म्हणजे हे जे पिन इथं आपण अटॅच केलेलं आहे ह्याच्याभोवती हा बार रोटेट होतोय असा या सर्क्युलर मोशनमध्ये हा असा बार रोटेट होईल. या बारमध्ये आपण एक dr इतकं डिस्टन्स कन्सिडर केलं आहे. म्हणजे आपण हा बार जे आहे dr हे तुकडे आहेत असे एकत्र मिळून तयार झालं असं मानलं आणि त्यापैकी आपण एक dr हा लेंथ जी आहे ही लेंथ विचारात घेतली इथं. आणि ही जी dr छोटासा तुकडा आहे हे एलिमेंट आहे dr हा dr एलिमेंट ह्या पायवट केलेल्या पॉईंटपासून स्मॉल r इतक्या अंतरावरती आहे. आणखीन टोटल रॉडची लेंथ जी आहे ही L आहे. इट इज अ शॉर्ट लेंथ dr ऑफ कंडक्टर विच इज मूव्हिंग विथ वेलोसिटी v इन मॅग्नेटिक फील्ड B and has an induced EMF generated in it like a sliding bar. तर हा dr जे लेंथचा आपण एलिमेंट घेतलेला आहे हा लेंथचा एलिमेंट हा इथून r एवढ्या अंतरावरती आहे तो v इतक्या वेलोसिटीने मूव्ह होतोय. v इतक्या वेलोसिटीने मूव्ह झाल्यामुळं ह्याला अप्लाय केलेलं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये B बार इतकं मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि हे B बार मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे मॅग्नेटिक फील्ड या रॉडच्या लेंथला परपेंडिक्युलर आहे. त्यामुळं हे मुव्हिंग dr लेंथ जे आहे ही मुव्हिंग लेंथ ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे. त्यामुळे मुव्हिंग लेंथ कंडक्टर सब्जेक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड देन EMF इज प्रोड्युस्ड इन दिस रॉड. आता ह्या रॉडच्या dr लेंथमध्ये EMF प्रोडक्शन होतं आणि हे जे EMF प्रोडक्शन झालेलं आहे हे द इंड्युस्ड EMF D इन द स्मॉल सेगमेंट dr ऑफ द रोटेटिंग कंडक्टर. आता फक्त आपण हे छोटं dr एलिमेंट जे घेतलं आहे हा dr एलिमेंट ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये मुव्हिंग आहे. तर मुव्हिंग असल्यामुळं ह्यामध्ये फक्त ह्या dr एलिमेंटमध्ये तयार झालेला EMF जे आहे तो इथं D = BV/dr आपण ऑलरेडी इक्वेशन बघितलेलं आहे की एनी कंडक्टिंग वायर असेल मुव्हिंग इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड देन EMF प्रोड्युस्ड इन दॅट वायर इज E = BLV. त्यामुळे इथं फक्त आपण dr इतकाच एलिमेंट घेतलेला आहे संपूर्ण अजून ह्या लेंथ घेतलेली नाही. त्यामुळे फक्त ह्या dr एलिमेंटमध्ये तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड जे आहे EMF जे आहे हा D आहे छोटं मॅग्नेटिक एलिमेंट आहे ते D मॅग्नेटिक फील्ड B आहे व्हेलॉसिटी V आहे आणि एलिमेंटचं लेंथ जे आहे लेंथ dr आहे इथं. त्यामुळे आपण BLVच्या ठिकाणी तर BV/dr घेतलेलं आहे आणि हे D ही छोटं मॅग्नेटिक फील्ड आहे छोटे EMF आहे. EMF ह्या फक्त dr एलिमेंटमधला आहे तो D. टोटल इंड्युस्ड EMF इन रोटेटिंग रॉड. आता फक्त ह्या dr लेंथ मधले आपण EMF काढले. आता संपूर्ण रॉडमध्ये तयार झालेला EMF जे आहे हा EMF आपण काढायचा आहे. त्यासाठी हा संपूर्ण EMF E जे आहे इंटिग्रेशन ऑफ D म्हणजे जे आपण सर्व dr लेंथचे एलिमेंट जे कन्सिडर केले होते प्रत्येक dr लेंथच्या एलिमेंटमध्ये तयार झालेला मॅग्नेटिक EMF जे आहे हा EMF E जे आहे हे D आपण सगळे EMF जर ॲड केले ह्या प्रत्येक dr छोट्या एलिमेंटमधले मॅग्नेटिक हे EMF जे आहेत हे EMF जर आपण ॲड केले तर टोटल EMF E येतो. म्हणजे प्रत्येक एलिमेंट जे आहे पहिला dr जे आहे ह्याच्यामध्ये तयार झाला EMF D आहे. पुढचा dr जे आहे ह्यामध्ये तयार झाला एलिमेंट
डी आहे. नेक्स्ट पुढच्या DR एलिमेंट लेनमध्ये तयार झाला EMF डी आहे. असे सगळे डी एलिमेंटचे हे जे EMF आहे ते सगळे EMF जर ॲड केले तर टोटल EMF मिळेल आपल्याला ह्या रॉडमधला. म्हणून टोटल EMF जे आहे इंटिग्रेशन ऑफ डी केले, पण डी आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केले व्हॅल्यू BVDR ही व्हॅल्यू पुट केली तर इंटिग्रेशन ऑफ BVDR. नंतर व्हेलॉसिटी जे आपण ही R ओमेगामध्ये पुट केलं. रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी V इक्वल टू R ओमेगा हे पुट केलं तर V ची व्हॅल्यू ओमेगा R. ओमेगा हे अँग्युलर स्पीड आहे रॉडचं असं रोटेटिंग. नेक्स्ट B आणि ओमेगा हे कॉन्स्टंट आहेत. R DR हे व्हेरिएबल आहेत आणि इथं लेंथ जे आहे लेंथ इथं 0 पासून स्टार्ट होऊन L ला थांबते इथं लेंथ, त्यामुळे लिमिट घेतली आपण 0 टू L R DR. मग याचं इंटिग्रेशन जे आहे 0 टू L R DRचं L²/2 येतं याचं इंटिग्रेशन. ह्याच टर्म्स आपण रिअरेंज केल्या, हे हाफ आपण सेपरेट लिहिलं. B ओमेगा L² दिस इज द EMF प्रोड्यूस्ड इन दिस रोटेटिंग रॉड. आता हे मोशनल EMF जे आहे हा रोटेटिंग बार जे आहे हा रोटेटिंग बारमध्ये तयार झालेला EMF जे आहे E इक्वल टू 1/2 B ओमेगा L² इतका EMF तयार होतो यामध्ये ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये. हा रॉड जे आहे हा रॉड रोटेटिंग बार हा रोटेटिंग आहे त्याच्यामध्ये तयार झालेला EMF हा E इक्वल टू 1/2 B ओमेगा L² इतका तयार होतो. Next point is induced EMF in a stationary coil in a changing magnetic field. आपण इथं स्टेशनरी कॉईल जे आहे कॉईल स्टेडी ठेवायचे आहे. त्या कॉईलला आपण जर चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड जे आहे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर जो काही EMF इंड्यूस होतो त्या EMFचा आपण इथं स्टडी करायचा आहे. नाउ कन्सिडर हिअर इन अ मॅग्नेट कॉईल सिस्टीम अ परमनंट बार मॅग्नेट इज माउंटेड on an arc of a semicircle of radius 50 cm. तर हे डायग्राम पहा, ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. तर मॅग्नेट कॉईल सिस्टीम आहे, हे एक मॅग्नेट आणि कॉईल असते. यामध्ये परमनंट मॅग्नेट बार मॅग्नेट आहे. हा बार मॅग्नेट वाईज दिसतो इथं मॅग्नेट दिलेलं आहे, बार मॅग्नेट आहे. हा माउंट केलेला आहे ऑन आर्क सेमी सर्कल ऑफ रेडियस 50 cm. हे सेमी सर्कल आहे. ह्या सेमी सर्कलची रेडियस 50 cm आहे. इथं दाखवले 50 cm रेडियस आहे. या 50 cm रेडियसचं जे सर्कल सेमी सर्कल आहे याच्यावरती एक मॅग्नेट बार मॅग्नेट माउंट केलेला आहे. द आर्क इज अ पार्ट ऑफ अ रिजिड फ्रेम ऑफ अल्युमिनियम अँड इज सस्पेंडेड ॲट द सेंटर ऑफ आर्क सो दॅट होल सिस्टीम कॅन ऑसिलेट फ्रीली इन इट्स प्लेन. आता हे जे आर्क आहे हा पार्ट ऑफ रिजिड फ्रेम आहे. रिजिड फ्रेमचा एक पार्ट आहे आणि ते ॲल्युमिनियमची फ्रेम आहे. ही नॉन मॅग्नेटिक मटेरियल आहे ते आणि सस्पेंड केलं सेंटरला. हे जे सेंटर आहे इथं सेंटरला पायवट केलं आहे. सेंटरला पायवट केल्यामुळे हे इकडे असं ऑसिलेशन होतं. जस्ट लाईक आपण प्रोटेक्टर जे वापरतो कंपासमधला चांद त्या प्रकारे आहे आणि इथं सेंटरला फिक्स केलं आहे. हे इकडे असं ऑसिलेशन होत असतं फ्रीली. या प्लेनमध्ये हे ऑसिलेट होत असतं. होल सिस्टीम संपूर्ण सिस्टीम ही ऑसिलेट होते. अ कॉईल ऑफ अबाउट 10,000 टर्न्स ऑफ copper wire loop the arc so that the bar magnet can pass through the coil freely. आता ही कॉईल आहे, कॉपरची कॉईल आहे. याचे नियर अबाउट 10,000 असे टर्न्स असतात, वाउंड केले असतात. हे गुंडळलेले असे 10,000 टर्न्स आहेत. हे लूप आहेत आणि हे असं लूप ॲडजस्ट केले की यातून ह्या लूपमधून ह्या कॉईलच्या टर्न जे त्यामधून हा मॅग्नेट पास होतो. इकडं हे मुव्हिंग होतं मॅग्नेट. हा मॅग्नेट इकडे असं मुवमेंट झाल्यानंतर हे पास होतो. असे अरेंजमेंट केले आहे. ज्यावेळी हे सेमी सर्कल पाथ जे हा असा इकडे ऑसिलेट होईल त्यावेळी हा मॅग्नेट ह्या कॉईलमधून इथून पास होतो. टू मेजर द इंड्युस्ड EMF अ कपॅसिटर C अँड डायोड D आर कनेक्टेड अक्रॉस द कॉईल. आता जी कॉईल आहे कॉईलमधून हे ज्यावेळी हे सेमी सर्कल पाथ असा ऑसिलेट होईल, ऑसिलेशन होतेवेळी हे मॅग्नेट जे आहे मॅग्नेट ह्यातून ह्या कॉईलमधून पास होतं. म्हणजे जस्ट लाईक पेंडुलम सारखा हा मॅग्नेट जे आहे हा मॅग्नेट टू अँड फ्रो मोशन करतो थ्रू दिस कॉईल. आणि थ्रू दिस कॉईल हे टू अँड फ्रो मोशन बॅक अँड फोर्थ मोशन केल्यामुळे हा मुव्हिंग मॅग्नेट आहे. मुव्हिंग मॅग्नेटचं मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ह्या मॅग्नेटिक फ्लक्स ह्या कॉईलला असोसिएट होतील आणि ह्या मुव्हिंग मॅग्नेटच्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ह्या कॉईलला असोसिएट झाल्यामुळे ह्या कॉईलमध्ये EMF प्रोडक्शन होईल. हा EMF जे आहे हा EMF आपण चेक करण्यासाठी ही जी पुढे कॉईलचे हे दोन टर्न्स आहेत हे पुढे आपण कपॅसिटरला आणि डायोडला कनेक्ट केले. हे सेम इथं डायग्राममध्ये दाखवले बघा. ही कॉईल आहे L इंडक्टन्स कॉईल्स. ही कॉईल इथं आहे. ह्या कॉईलच्या पुढचे जे दोन टर्मिनल आहेत हे टोकं हे दोन्ही एंड जे आहेत रेजिस्टन्सला आणि डायोडला कॅपॅसिटरला कनेक्ट केला आहे. इथं व्होल्टमीटर आणि मिलीमीटर आहे करंट आणि व्होल्टेज मेजर करण्यासाठी. EMF इंड्यूस जे आहे हा मेजर करण्यासाठी ही अरेंजमेंट आहे या डायग्राममध्ये.
Now consider this diagram, and here thus the magnetic field changes quite slowly with time when the magnet is far away and changes rapidly when it approaches the coil. The variation of magnetic field B with time is shown in figure C. आता ज्यावेळी हे ऑसिलेशन होत असतं त्या ऑसिलेशनच्या वेळी त्या कॉइलला असोसिएट असणाऱ्या फ्लक्स जे आहेत, लिंक्ड फ्लक्स जे आहेत, ह्या कशा चेंज होतात त्याचा आपण इथं ग्राफच्या सहाय्याने पाहायचं. इथं बघा सी डायग्राममध्ये दाखवलेला आहे. ॲज टाइम चेंजेस दिस फ्लक्स चेंजेस. ज्यावेळी हा मॅग्नेट दूर असतो त्यावेळी हा फ्लक्स असोसिएट विथ दिस कॉइल इज 0 असतात. जसा मॅग्नेट अप्रोचिंग असेल तो कॉइलमध्ये मॅग्नेट ज्यावेळी इन्सर्ट होईल, इमर्स होईल, त्यावेळी एकदम मॅग्नेटिक फ्लक्स त्याचे असोसिएट वाढतात. कॉइलमधून पास होते त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट असतात. परत कॉइलमधून तो मॅग्नेट ज्यावेळी बाहेर पडेल त्यावेळी कॉइलच्या मॅग्नेटिक फ्लक्स ह्या कमी कमी होतात. परत ह्या कॉइलमधून ज्यावेळी मॅग्नेट बाहेर पडेल त्यावेळी हा फ्लक्स 0 होतात. हे व्हेरिएशन ऑफ फ्लक्स फाय किंवा मॅग्नेटिक फील्ड असोसिएट विथ दिस कॉइल ॲज टाइम चेंजेस. दिस इज द ग्राफ. नेक्स्ट, नाउ कन्सिडर द इफेक्ट ऑफ पल्स ऑन द charging circuit, that is figure B. The diode will conduct only during the positive pulse. At the first half swing, the capacitor will charge up to potential say E1. आता ज्यावेळी ह्याला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स कॉइलला मिळतील त्यावेळी कॉइलमध्ये EMF प्रोडक्शन होईल. EMF प्रोडक्शन झाल्यानंतर तो पोटेन्शियल जे आहे ते EMF जे आहे ते त्या कॉइलला डेव्हलप झालेलं ते कॅपॅसिटर थ्रू डायोड थ्रू कॅपॅसिटरला मिळेल. त्यामुळं डायोड जे आहे, डायोड ज्यावेळी कंडक्ट होईल पॉझिटिव्ह पल्ससाठी त्यावेळी फर्स्ट हाफ स्विंगसाठी कॅपॅसिटर चार्ज अप टू पोटेन्शियल E1 इतकं पोटेन्शियलला कॅपॅसिटर चार्ज होईल. इथं दाखवले वा ह्या टाईम आहे इतका कॅपॅसिटर चार्जिंग होतोय. नेक्स्ट, ड्युरिंग द नेक्स्ट हाफ स्विंग द डायोड विल बी कट ऑफ अंटिल पॉझिटिव्ह पल्स इज प्रोड्युस्ड अँड देन द कॅपॅसिटर विल चार्ज अप टू स्लाइटली हायर पोटेन्शियल से E2. आणि परत सेकंड हाफ जे आहे नेक्स्ट हाफ स्विंगसाठी परत पुढच्या हाफसाठी आणखीन EMF तयार होईल आणि तो पोटेन्शियल जे आहे स्लाइटली हायर असेल आणि त्याला आपण E2 कन्सिडर केलं. ते EMF डेव्हलप झालेलं जे हा ॲज टाइम चेंजेस इथं दाखवले वा ज्यावेळी इथं चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स जास्त असेल त्याचवेळी इथं EMF तयार झाला जास्त. कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डला 0 EMF तयार झालेला आहे. परत डिक्रीजिंग आहे त्यावेळी पण इथं EMF तयार झालेला आहे T2. जस्ट एंट्रीच्या वेळी जस्ट आउटसाईडच्या वेळी ज्यावेळी मॅग्नेट हा पास होतो आणि जस्ट बाहेर पडतो त्यावेळीच्या पल्स जे आहेत ह्या EMFच्या इथं दाखवले ह्यामध्ये ॲज टाइम चेंजेस. इकडे E0 मायनस आणि E0 प्लस, प्लस मायनस म्हणजे डायरेक्शन याची चेंज होते. ज्यावेळी हा मॅग्नेट आतमध्ये इन्सर्ट होतो बाहेर जातो त्यावेळी दोन्ही जे पल्स ह्या पल्स इथं ॲज टाइममध्ये EMF दाखवलेले आहेत. Now here this will continue for a few oscillations till the capacitor charges up to its peak value E0 by voltage per voltage or EMF pulse. तर असं हे नेहमी ऑसिलेशन होते प्रत्येक वेळी ज्या पिक्स EMF तयार होतील त्याच्यामुळे हा कॅपॅसिटर चार्ज होईल E0 इतक्या व्होल्टेजसाठी. ॲट दिस स्टेज एमिटर विल शो नो किक फर्दर इन्क्रीज इन द करंट ऑफ द सर्किट. आता कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झाल्यानंतर एमिटर कॉन्स्टंट करंट दाखवेल, इन्क्रीज होणार नाही करंट. द इक्वेशन फॉर इंड्युस्ड EMF कॅन बी रिटन एज. आता यामध्ये जे EMF इंड्यूस झालेला आहे ह्या प्रोसेसमध्ये तो EMF जे आहे तो EMF E अकॉर्डिंग टू लेन्स लॉ डी∅dt ओनली आपण मॅग्निट्यूड घेतली, मॉड घेतलं इथं, ओनली व्हॅल्यू घेतलेलं आहे, मायनस साईन विचार घेतलेला नाही, डायरेक्शन विचार घेतलेला नाही. इथं आपण लिमिट चेंज केलं, इथं व्हेरिएबल चेंज केलं. डी∅dt ऐवजी d∅d∅ इंटू d∅dt हे व्हेरिएबल सेपरेशन आहे. ॲट थिटा इक्वल टू 0 देन मीन पोझिशनला थिटा 0 असतो. वी हॅव मॅक्झिम फाय मिळतात आपल्याला. मग थिटा जे आहे थिटा नॉट साईन 2π न्यू टी, न्यू ही फ्रिक्वेन्सी आहे. थिटा नॉट बिईंग द एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेटिंग मॅग्नेट. थिटा नॉट ही एम्प्लिट्यूड आहे मॅग्नेटची, ऑसिलेटिंग मॅग्नेटची. त्यामुळे थिटा इक्वल टू थिटा नॉट साईन ऑफ 2π t/t. तर ओनली आपण ह्या 2π न्यूच्या ठिकाणी आपण 2π आपण टी टाकले कारण न्यू जे आहे न्यू म्हणजे 1/t असतं फ्रिक्वेन्सी, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड फ्रिक्वेन्सी न्यू. ह्या न्यूच्या ठिकाणी फक्त 1/t टाकलं, रिमेनिंग टर्म्स ॲज इट इज आहेत. आता ह्याला आपण डिफरन्शिएशन केलं, आपण इथं डेरिव्हेटिव्ह घेतलं d/dt ऑफ दिस दॅट इज d∅dt. ह्याचं डिफरन्शिएशन घेतल्यानंतर हे थिटा नॉट कॉन्स्टंट आहे. साईन 2π/t याचं डिफरन्शिएशन जे आहे कॉस 2π/t इंटू 2π/t हे कॉम्पोजिट फंक्शन आहे. d∅dt टर्म्स रिअरेंज केल्यानंतर हे 2π थिटा नॉट
2 पाय थीटा नॉट अपॉन टी कॉस 2 पाय बाय टी हे ॲज इट इज आहे स्मॉल टी. Now the peak voltage EMF E naught in the induced EMF pulse corresponds to, आता peak voltage आहे हे corresponds to d theta by dt maximum साठी असतं. आणखीन hence we conclude that E equal to d theta by dt max approximately equal to d theta by dt max into 2 pi theta naught by t. For given magnet coil system, the peak induced EMF E naught is directly proportional to angular amplitude theta naught and inversely proportional to time period t. आता ह्या कॉइल मॅग्नेट सिस्टीम मध्ये इंड्युस्ड जी EMF आहे पीक इंड्युस्ड EMF E नॉट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम्प्लिट्यूड जे आहे थीटा नॉट आणखी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम पिरियड ह्याच्यावरती असतं डिपेंड असते. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर एम्प्लिट्यूड थीटा नॉट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम पिरियड दाखवलेवा. हे E नॉट जे आहे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल थीटा नॉट आहे आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी आहे इथं. Thank you for watching this video and keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.